मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कोल्हापूरवरून पिठापुरमला रेल्वेने कसे जायचे याची संपूर्ण माहिती। हा व्हिडिओ खास आपल्या सबस्क्रायबर इन्फोबाजी यांच्या रिक्वेस्टवर बनवत आहोत। जर तुम्हालाही पिठापुरमला जायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लवर सायम। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कोल्हापूरहून पिठापुरमला जाण्यासाठी डायरेक्ट ट्रेन नाही, म्हणून आपल्याला कनेक्टिंग ट्रेन घ्यावी लागते। आज मी तुम्हाला एक सोपा आणि सुरक्षित रूट सांगणार आहे आणि तो रूट असा आहे कोल्हापूरहून सोलापूर आणि पुढे पिठापुरम। हा रूट खूप लोक वापरतात आणि कनेक्शनही चांगलं मिळतं। आता मित्रांनो, कोल्हापूरहून सोलापूरला जाण्यासाठी गाडी नंबर 2256 कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी कोल्हापुरातून दररोज दुपारी 3:05 सुटते आणि रात्री 8:45 ही गाडी सोलापूरला पोहोचते। कोल्हापूर ते सोलापूर हे 315 किलोमीटरचे अंतर ही गाडी 5 तास 40 मिनिटांमध्ये पूर्ण करते। कोल्हापूरहून सोलापूरसाठी या गाडीचे तिकीट दर सेकंड सिटिंगसाठी 150 रुपये, स्लीपरसाठी 255 रुपये, तर थर्ड एसी साठी 635 रुपये आहे। मित्रांनो, सोलापूरवरून पुढे पिठापुरमला जाण्यासाठी कोणार्क एक्सप्रेस ही गाडी रात्री 9:45 आहे। सोलापूर ते पिठापुरम हे 895 किलोमीटरचे अंतर ही गाडी 15 तास 18 मिनिटांमध्ये पूर्ण करते। ही गाडी पिठापुरमला दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता पोहोचते। सोलापूरहून पिठापुरमसाठी या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 475 रुपये, थर्ड एसी साठी 1250 रुपये, तर सेकंड एसी साठी 1775 रुपये आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हाच रूट का घ्यायचा? तर कोल्हापूरहून सोलापूर आणि पुढे पिठापुरम हा रूट का बेस्ट आहे, तर त्याची काही तुम्हाला कारणे मी आता सांगतो। यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला मध्ये कुठेही रिक्षा, टॅक्सी किंवा प्रायव्हेट व्हेकल शोधायची गरज लागत नाही। आपण सरळ कोल्हापूरतून ट्रेन पकडायची, सोलापूर जंक्शनला उतरायचं आणि त्या स्टेशनवरून पुढे पिठापुरमची ट्रेन पकडायची, म्हणजे स्टेशन बदलायचं झंझट राहत नाही। दुसरा मोठा फायदा म्हणजे जर आपल्यासोबत लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना अजिबात त्रास होत नाही, कारण स्टेशन बदलायचं नाही, बाहेर जायचं नाही, सामान उचलून फिरायचं नाही आहे। मित्रांनो, हा रूट घेण्याचा तिसरा फायदा म्हणजे प्लॅटफॉर्म सुद्धा बदलायला लागत नाही। कोल्हापूर कलबुर्गी ट्रेन साधारणपणे सोलापूरमध्ये प्लॅटफॉर्म नंबर 2 किंवा 3 वरती जाते आणि कोणार्क एक्सप्रेस ही पुढे पिठापुरमला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 3 वरूनच सुटते। त्यामुळे फार लांब चालावं लागत नाही आणि त्यामुळे कनेक्शन घेणं सोपं होतं। आणि चौथा फायदा म्हणजे आपल्याला फक्त एकच कनेक्टिंग ट्रेन घ्यावी लागते, त्यामुळे वारंवार गाड्या बदलायची गरज पडत नाही। आणि मित्रांनो, आपल्याला साधारण 1 तासाचा बफर टाइम मिळतो, कारण पहिली ट्रेन म्हणजे कोल्हापूरहून सोलापूरला जाणारी जी कलबुर्गी एक्सप्रेस आहे ही ट्रेन सोलापूरला रात्री 8:40 पोहोचते आणि सोलापुरातून पिठापुरमला जाणारी कोणार्क एक्सप्रेस ही ट्रेन रात्री 9:45 सोलापूरमधून सुटते। म्हणजे जवळपास 1 तासाचा आपल्याला बफर टाइम मिळतो। जरी कोल्हापूरहून सोलापूरला जाणारी गाडी थोडी लेट झाली तरी पुढची गाडी आपली मिस होत नाही। आणि मित्रांनो, एक चांगली गोष्ट म्हणजे या दोन्ही ज्या गाड्या आहेत या दररोज धावतात, म्हणजे तुम्हाला कुठलाही एक दिवस सिलेक्ट करायची टेन्शन राहत नाही। आणि आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रूटवरती खूप भक्त लोक प्रवास करतात, म्हणून या गाड्यांना गर्दी असते। त्यामुळे शक्य असेल तर तिकीट किमान 1 महिना आधीच बुक करून ठेवा। IRCTC ॲप किंवा वेबसाईट वापरा आणि शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही तत्काळ ठेवा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेल्वे, ट्रॅव्हल आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।